वुमेन्स 24 चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारच्या 12 वर्षाच्या कार्यकाळाचा आढावा घेत राज्याचे महसूल मंत्री तथा अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अमरावती येथे पत्रकार परिषद घेत मोदी सरकारच्या विकास, सुशासन आणि जनकल्याणाच्या कामगिरीवर प्रकाश टाकला। यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की 2014 पासून सुरू झालेल्या या प्रवासात देशाने विकास, विश्वास आणि जनसहभाग यांचे नवे पर्व अनुभवले आहे। जनधन योजना, आयुष्मान भारत, प्रधानमंत्री आवास योजना, उज्ज्वला योजना, पीएम किसान सन्मान निधी आणि जल जीवन मिशन सारख्या योजनांमुळे कोट्यावधी नागरिकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडून आले। डिजिटल इंडिया आणि थेट लाभ हस्तांतरण प्रणालीमुळे पारदर्शकता वाढली असून लाखो कोटी रुपयाची बचत झाल्याचा दावाही यावेळी त्यांनी केला। शेतकरी, महिला, युवक आणि गरीब कल्याण हे सरकारच्या धोरणाचे केंद्रबिंदू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। पायाभूत सुविधांच्या विकासावर बोलताना राष्ट्रीय महामार्गे, वंदे भारत एक्सप्रेस, मेट्रो नेटवर्क, विमानतळ विस्तार आणि ग्रामीण रस्त्याच्या निर्मितीमुळे देशाच्या विकासाला वेग मिळाल्याचे त्यांनी सांगितले। तसेच सांस्कृतिक वारसा जपत कर्तव्यपथ, स्टॅच्यू ऑफ युनिटी, नवीन संसद भवन आणि जनजातीय गौरव दिवस यांसारख्या उपक्रमाद्वारे राष्ट्रीय अभिमान अधिक बळकट झाल्याचे त्यांनी नमूद केले। जागतिक स्तरावर भारताची प्रतिष्ठा वाढली असून G20 अध्यक्षपद, व्हॅक्सिन मैत्री उपक्रम आणि वाढती परकीय गुंतवणूक हे त्यांचे उदाहरण असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले। मोदी सरकारची 12 वर्षे ही केवळ योजनांचीच नव्हे तर विकसित आणि आत्मनिर्भर भारताच्या निर्मितीची वाटचाल असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले। सरकारला 12 वर्ष यशस्वीपणे पूर्ण झाले। संपूर्ण भारताच्या 140 कोटी जनतेने, जगातील भारतीयांनी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कारकिर्दीबद्दल, 12 वर्ष झाल्याबद्दल त्यांचा गौरव केला आणि एक विकसित भारताचा नवा संकल्प या देशामध्ये सुरू झाला। खरं तर देशाच्या 140 कोटी जनतेने सलग 3दा आणि या देशातील सर्वात जास्त कार्यकाळ ज्यांचा पंतप्रधान पदाचा झाला असे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी मजबूत भारताचा, विकसित भारताचा आणि जगातल्या सर्वोत्तम भारताचा संकल्प केला आणि पुढचा जो काळ आहे या काळातही माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वामध्ये न विसरणारा कार्यकाळ, असा कार्यकाळ जो स्वर्णिम भारताला अमृतकाळ देणारा राहील आणि या कार्यकाळाला आपल्या भारताच्या स्वर्णिम इतिहासामध्ये या कार्यकाळाची नोंद होईल। आणि इतकंच नाही तर हा कार्यकाळ असा कार्यकाळ झालेला आहे आणि होणार आहे की आपला देश संपूर्ण जगासमोर गौरवाने उंच मान करून आपल्या भारताचा तिरंगा ध्वज जगभरामध्ये डौलाने उंच राहील अशी कामगिरी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्यकाळात झाली। अशाच अपडेटसाठी बघत राहा वुमेन्स 24 चॅनल।